नमस्कार, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माझं चॅनलचं नाव माहिती आहे तुम्हाला, सद्गुरू क्लास असं. बघूया आपण एक छोटा टॉपिक आहे, टेन्स कसे लक्षात ठेवायचे. टेन्स पहा, पहिला आहे टेन्स आपला सिंपल प्रेझेंट टेन्स. शॉर्टकट मध्ये लिहिलेला आहे. लक्षात ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये वर्ब कितवं घ्यायचं इकडे फर्स्ट, म्हणजे आय टेक द बॉबी पिन्स. टेक वर्ब फर्स्ट आलं. दुसरा टेक हे वर्ब घेतलं मी इकडे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये कसं लक्षात ठेवायचं पहा बाळांनो, वर्ब घ्यायचंय इथे दुसरं, म्हणजे या प्रेझेंटचं पास्ट करायचंय, म्हणजे वर्ब पहिला असेल इकडं तर इथे वर्ब कितवं घ्यायचंय बाळांनो, दुसरं टोक. बघा, तिसरा आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्स असतो, भविष्य काळ आहे. भविष्य काळामध्ये टू बीचे रूप आपण इकडे शाल आणि काय घेतो विल, प्लस वर्ब काय करायचं इकडे फर्स्ट करायचं. चौथा तुम्हाला काळ माहितीच आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह नावाने काय करतो आपण ओळखतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सला. हा सुद्धा कसा लक्षात ठेवायचा पहा. हेल्पिंग वर्ब इथं एम, इज, आर प्लस इकडे वर्बला काय करायचं इकडे आय एन जी द्यायचं, म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल द्यायचंय. पाचवा सुद्धा कसा लक्षात ठेवायचा पहा, पास्ट कंटिन्युअस टेन्स, त्यालाच आपण प्रोग्रेसिव्ह म्हणतो. हा सुद्धा याच्यात हेल्पिंग वर्ब येतात, वर्ब्स अँड वर प्लस वर्बला काय करायचं इकडे आय एन जी, इथे सुद्धा प्रेझेंट पार्टिसिपल करायचं आहे. सहावा लक्षात ठेवण्यासाठी इकडे मी लिहितोय फ्युचर कंटिन्युअस टेन्स. इकडे फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये शाल किंवा विल, पण त्याच्या पुढे काय जोडायचं बी. शाल बी, विल बी, कॅन बी, कुड बी, आणि वर्बला काय द्यायचं इकडं आय एन जी द्यायचं आहे. आता सातवा लक्षात ठेवायचा आहे. सातवा या छोट्या छोट्या की आहेत लक्षात ठेवणाऱ्या. एवढ्या गोष्टी केल्या की तुमचं टेन्स परफेक्ट झालं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. परफेक्ट आहे प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट मध्ये बघा मी इथे लिहितो हॅव आणि हॅज, आणि वर्बचं कितवं रूप करायचंय बाळांनो इकडे, वर्बचं आपल्याला तिसरं रूप करायचं, म्हणजे पास्ट पार्टिसिपल करायचंय. म्हणजे बघा इथं हॅव घेतलं, इकडं हॅज घेतलं, तर वर्बचं तिसरं रूप सांगितलंय, तर टेकचं तिसरं रूप काय लिहितं बाळांनो, टेक का येईल. त्याच्यानंतर आठवा येतोय तो म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स. हा सुद्धा कसा लक्षात ठेवायचा पहा, पास्ट परफेक्ट टेन्स. इथे काय येतं, हॅड येतं प्लस वर्बचं कितवं रूप येतं, तिसरं. इथे